मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये फक्त चांगले मार्क्स मिळवणं महत्त्वाचं नाहीये, तर कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजचे प्रेफरन्स चांगले भरणं हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. कारण दरवर्षी हजारो विद्यार्थी फक्त प्रेफरन्स ऑर्डरमधील चुकामुळे नको त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन बसतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेफरन्स फॉर्ममध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत आणि जर त्या चुका तुम्ही टाळल्या तर तुम्हाला नक्कीच तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये इझिली ऍडमिशन मिळू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कॅप राऊंड मध्ये फक्त सीईटी स्कोअर महत्त्वाचा नसतो, तर तुमचा रँक, तुमची कॅटेगरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भरलेला कॉलेजचा प्रेफरन्स, या तीनही गोष्टींवरती तुमचं अलॉटमेंट ठरतं. त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट ही फक्त कॉलेजची यादी नसून ती तुमच्या पुढील 3 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या करिअरचा पाया आहे. त्यामुळे ती जेवढी काळजीपूर्वक तुम्ही भराल तेवढाच तुमचा फायदा जास्त होणार आहे. तर काय होतं, अनेक विद्यार्थी फक्त टॉप कॉलेजचे नावं भरतात आणि तिथंच त्या विद्यार्थ्यांचं चुकतं. कारण टॉप कॉलेजचा कट ऑफ नेहमी जास्त असतो आणि तुमचे पर्सेंटाईल जर कमी असतील तर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळत नाही. त्यामुळे तुमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती 4 भागांमध्ये तुम्ही विभागणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ड्रीम कॉलेज, जिथे तुम्ही ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पाहताय असं तुमचं ड्रीम कॉलेज पहिले असावं. त्यानंतर टार्गेट कॉलेज असावेत, त्यानंतर रिअलिस्टिक कॉलेजेस असावेत आणि शेवटी तुम्हाला सेफ कॉलेजेस द्यावे लागतील. टार्गेट कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस जिथे तुमच्या कट ऑफ नुसार तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. रिअलिस्टिक कॉलेजेस म्हणजे ज्या कॉलेजेसचे कट ऑफ हे तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा कमी आहेत आणि ते भेटण्याची तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर सेफ कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस की जर तुम्हाला वरचे कुठलेही कॉलेज मिळाले नाही तर ॲटलिस्ट कुठलं तरी कॉलेज मिळावं, त्यासाठी आपण शेवटी सेफ कॉलेजेस देतो. त्यामुळे फक्त टॉप कॉलेजवरती रिलाय राहणं इथे चुकीचं आहे. त्यानंतर प्रेफरन्सेस भरण्यापूर्वी मागील वर्षाचे कट ऑफ तुम्ही नक्की तपासा. तुमचे सीईटीचे असणारे पर्सेंटाईल्स, कॅटेगरी आणि त्या कॉलेजचा असणारा क्लोजिंग रँक याची तुलना करा. आणि त्यासाठी कुठल्याही यूट्यूब व्हिडिओ किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या कट ऑफ लिस्टवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः ऑफिशियल कट ऑफ चेक करा, जो सीईटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्यानंतर फक्त कॉलेज प्रसिद्ध आहे, त्याचं खूप नाव ऐकलं आहे म्हणून ते कॉलेज चांगलं असेल असं नाही. तिथे फॅकल्टीज कुठल्या अवेलेबल आहेत, तिथे इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतात का, प्लेसमेंटचा सपोर्ट कशा पद्धतीने तिथे आहे, अटेंडन्सचे रूल तिथे कसे आहेत, तसेच त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे, या सर्व गोष्टी तुम्ही तपासायला हव्यात. आणि त्याची योग्य माहिती घेतल्याशिवाय ते कॉलेज प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकणं चुकीचं आहे. जरी इथे रँकिंग महत्त्वाची असली तरीही प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जसं की तुमचं कॉलेज तुमच्या घरापासून किती अंतरावरती आहे, जर ते दुसऱ्या सिटीमध्ये असेल तर तिथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे का, त्या कॉलेजची फीज काय आहे, हॉस्टेलची फीज काय आहे, रोजचा प्रवास करताना तुमचा किती वेळ तिथे जाणार आहे, तसेच तुमचा एकूण खर्च किती होणार आहे, याचाही विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. थोडक्यात योग्य कॉलेज म्हणजे प्रसिद्ध कॉलेज नाही, तर तुमच्यासाठी तुमच्या गरजेनुसार असणारं परफेक्ट कॉलेज म्हणजेच योग्य कॉलेज. आणि असेच कॉलेजेस तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये असावेत. याशिवाय तुम्ही कॅपला अप्लाय करत असताना तुमची कॅटेगरी व्यवस्थित निवडलेली आहेत का, रिलेव्हंट डॉक्युमेंट्स तिथे सबमिट केलेले आहेत का आणि त्यानुसारच तुम्ही त्या कॉलेजचे कट ऑफ चेक करत आहात का, या सर्व गोष्टी सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याकडे जर रिझर्वेशन असेल, रिझर्वेशन प्रूव्ह करणारे डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्ही रिझर्वेशन क्लेम करू शकता, अदरवाईज तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा होणार नाही.
त्यामुळे या सर्व गोष्टी जर तुमच्या लक्षात असतील, या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती घेतली असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या रिझर्वेशनसाठी असणारं रिझर्व्ह सीट मिळणं इथे इझी होईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाही म्हणून तुम्ही निराश होण्याची गरज नाहीये. कारण कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये राऊंड 2 आहे, राऊंड 3 आहे आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड सुद्धा असतो, ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कॉलेजेस मिळतात. त्यामुळे संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत प्रत्येक राऊंडवरती तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी फक्त 5-6 कॉलेजेस टाकतात आणि फॉर्म सबमिट करतात, हे चुकीचं आहे. आता तुमच्या लिस्टमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळेल तिथे जर तुम्हाला ॲडमिशन घेणं शक्य असेल तर असे सर्व कॉलेजेस तुम्ही लिस्टमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. विनाकारण कुठलेही कॉलेजेस टाकण्यापेक्षा 15 ते 20 असे कॉलेजेस टाका की जिथे नंबर लागल्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तिथे LLB करू शकता असेच कॉलेज निवडा. विनाकारण कुठलेही कॉलेज तिथे टाकू नका. कारण जर चुकून नको असलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळालं तर त्याच्या खाली जर एखादं चांगलं कॉलेज तुम्ही टाकलं असेल तर ते अलॉटमेंट तुमचं मिस होऊ शकतं. आता ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रेफरन्सेस लॉक करण्यापूर्वी, फॉर्म सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण यादी तुम्ही तपासून घेतली पाहिजे. त्यानंतर कॉलेजची ऑर्डर, कॉलेजचा प्रेफरन्स कशा पद्धतीने दिला आहे या गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजे. कॉलेजची लिस्ट जी तुम्ही टाकलेली आहे ती तुमच्या प्रेफरन्सेसनुसार, तुमच्या कट ऑफनुसार आणि तुम्हाला पाहिजे असेल अशाच पद्धतीने इथे टाकली आहे का ते एकदा कन्फर्म करा आणि नंतरच तुमचा फॉर्म सबमिट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे तुमचा CETचा स्कोर तुम्हाला स्पर्धेमध्ये आणतो, पण योग्य कॉलेजचा जो प्रेफरन्स आहे त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला योग्य कॉलेज मिळवून देते. त्यामुळे कोणाच्याही लिस्टची कॉपी करू नका. तुमची लिस्ट तुमची पर्सनलाइज असणार आहे. विनाकारण दुसऱ्याची लिस्ट जी त्याच्यासाठी पर्सनलाइज्ड आहे त्याच्या पद्धतीने त्याने बनवलेली आहे म्हणून सेम लिस्ट तुम्ही कॉपी करत बसू नका. स्वतःचा रँक पहा, कॅटेगरी पहा, परिस्थिती पहा आणि त्याच्यानुसार प्रेफरन्स लिस्ट बनवा. कारण तुम्ही जर योग्य प्लॅनिंग केलं तर कमी मार्क्स असून सुद्धा तुम्हाला बेटर कॉलेज मिळण्याचे चान्सेस ते वाढतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित प्लॅनिंग करा. तुमची कॉलेजची लिस्ट जी आहे ती व्यवस्थित बनवा, सगळे पॅरामीटर चेक करा आणि फायनली ती लिस्ट ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याच्या वेळेस तुम्ही सबमिट करा. आता आपली ऑप्शन फॉर्म फिलिंग जी आहे ती साधारणतः 15 ते 20 जुलै या दरम्यान सुरू होईल. तोपर्यंत आपल्या मेरिट लिस्ट येतील, रँक येतील आणि हे सगळं येऊपर्यंत तुमची कॉलेजची लिस्ट फायनलाइज करा. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.